जनतेच्या विकासाऐवजी केवळ राजकारणातच गुरफटलेल्या कमिशनखोर आणि दलालखोर विरोधकांना देशाची चिंता नाही अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं की सन 2022 मध्ये सोलापुरातील 30,000 घरांचं मीच पंतप्रधान म्हणून उद्घाटन करणार। वेगवेगळ्या 6 विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सोलापुरात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर हजारो लोकांची प्रचंड गर्दी झाली होती। मैदानाबाहेर सुमारे अर्धा किलोमीटर परिसरातही रस्त्यावर लोक उभे होते। लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी, सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे संत दामाजी पंत या सर्वांना मी नमस्कार करतो अशी आपल्या भाषणाची मोदी यांनी सुरुवात केली। 4 हुतात्मे आणि कोटणीस यांचंही त्यांनी स्मरण केलं। आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी, सोलापूर के ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, अक्कलकोट के श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढा के संत दामाजी पंत यांना मी साष्टांग नमस्कार करतो। हुतात्मा श्री मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि किसन सावळा यांच्या असीम देशभक्तीला मी सलाम करतो। डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या या सोलापूर भूमीत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी जमला आहात, त्याबद्दल आपणास मी अभिवादन करतो। राज्यातील प्रत्येक घराला वीज देण्यासाठी खूप गांभीर्यानं काम करत असल्याबद्दल फडणवीस सरकार यांचंही त्यांनी कौतुक केलं। सुमारे 1000 कोटी रुपये खर्चून सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी दिली असून यामुळे आई तुळजाभवानीच्या भक्तांना खूप मोठा फायदा होणार आहे असं ते म्हणाले। मैं आपको ये भी जानकारी देना चाहता हूं कि सरकार ने लगभग 1000 करोड़ रुपए की लागत से बनने वाली सोलापुर उस्मानाबाद वाया तुळजापुर रेल लाइन को मंजूरी दे दी। मां तुलजा भवानी के आशीर्वाद से जल्द ही ये लाइन बनकर के तैयार हो जाए, जिससे स्थानीय लोगों के साथ साथ देश भर से माता के दर्शन करने के लिए आने वाले श्रद्धालुओं को भी सुविधा होगी। मंगळवारी रात्री लोकसभेत गोरगरीब सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला असं त्यांनी सांगितलं। तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला। मोदी म्हणाले की याचा अर्थ नक्कीच मंगळवारी रात्री 1:30 वाजेपर्यंत तुम्हीही जागून लोकसभेचं लाईव्ह पाहिलं आहे। बुधवारी राज्यसभेत या आरक्षणाचा ठराव मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यासाठी विशेष बाब म्हणून अधिवेशनाची वेळही वाढवण्यात आली आहे। मागासवर्गीय, आदिवासी आणि भारत ओबीसी वर्गाला कदापिही त्रास न होऊ देता सवर्णांना 10% आरक्षण दिल्यामुळे विरोधकांना करारात जबाब दिला आहे असंही मोदी म्हणाले। लोकसभा में एक ऐतिहासिक बिल पास हुआ। आपकी तालियों की आवाज से मुझे लग रहा है कि आप भी कल देर रात तक टीवी देखने के बैठे थे। सामान्य वर्ग के गरीबों को 10% आरक्षण पर मोहर लगाकर सबका साथ सबका विकास के मंत्र को
करने का काम किया गया। हर वर्ग को आगे बढ़ने का अवसर मिले, अन्याय की भावना खत्म हो, गरीब भले ही वो किसी भी क्षेत्र का हो, उसे विकास का पूरा लाभ मिले, अवसरों में प्राथमिकता मिले। इस संकल्प के साथ भारतीय जनता पार्टी आपके उज्जवल भविष्य के लिए समर्पित है। भाइयों और बहनों, कितने झूठ फैलाए जाते हैं, कैसे लोगों को गुमराह किया जाता है। कल के पार्लियामेंट के हमारे निर्णय से, और मैं आशा करता हूं, जैसे बहुत ही तंदुरुस्त वातावरण में कल लोकसभा में चर्चा हुई, देर रात तक चर्चा हुई, और करीब करीब सर्वसहमति से कुछ लोग हैं जिन्होंने विरोध किया, लेकिन उसके बावजूद संविधान के लिए एक महत्वपूर्ण निर्णय कल लोकसभा ने किया। आम्ही दिखाव्यासाठी काम करत नाही, कामाचं नुसतंच भूमिपूजन करून निवडणुकीची वेळ मारून नेणाऱ्या विरोधकांसारखं आमचं काम नाही। जिथं आम्ही भूमिपूजन करतो तिथं लोकार्पण सोहळा सुद्धा आम्हीच करतो, हे लक्षात ठेवा। सोलापुरातील 30,000 घरांचं उद्घाटनही 2022 मध्ये मीच करणार, असं त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला। और जब मैं सोलापुर में शिलान्यास के लिए आया था, तब भी मैंने कहा था कि जिसका शिलान्यास हम करते हैं उसका उद्घाटन भी हम ही करते हैं। हम दिखाने के लिए काम नहीं करते। पत्थर रख लो, चुनाव निकाल दो, फिर तुम्हारे घर हमारे घर, ये अलग नेताओं ने जो संस्कृति बनाई थी उसको हमने पूरी तरह खत्म कर दिया है। और मैं आज भी बताता हूं, ये 30,000 परिवारों के लिए जो घर बन रहे हैं ना, आज शिलान्यास हुआ है, चाबी देने के लिए हम ही आए। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोदी यांना पुणेरी पगडी, घोंगडं, भगवद्गीता आणि तलवार देण्यात आली। 200 वर्षांपूर्वी हातानं लिहिलेली भगवद्गीता मोदींनी उघडून आवर्जून पाहिली। पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सर्वांचं स्वागत केलं। यावेळी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शरद बनसोडे, माजी आमदार नरसय्या आडममास्तर आणि महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते।